नमस्कार. चला, आज एका महान संस्कृतीचा पाया उलगडून पाहूया. असा पाया जो सिमेंट किंवा विटांनी नाही, तर त्या भूमीनेच रचला होता. आपण हे समजून घेणार आहोत की प्राचीन भारताच्या भौगोलिक रचनेनेच तिचं भवितव्य कसं निश्चित केलं. पण मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जगातील या महान प्राचीन संस्कृतीच्या उदयामागे नक्की कोणती छुपी रचना होती, असा कोणता आराखडा होता ज्यामुळे हा सगळा विकास शक्य झाला? आणि याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. फक्त एका शब्दात: भूगोल. हो, अगदी बरोबर. इथली जमीन, नद्या, डोंगर आणि वाळवंट या सगळ्यांनी मिळून एका अवाढव्य संस्कृतीचा मार्गच तयार केला होता. तर मग आपल्या या भौगोलिक प्रवासाची सुरुवात करूया त्या जीवनदायिनींपासून, ज्यांनी या संस्कृतीला अक्षरशः जन्म दिला, म्हणजेच इथल्या महान नद्या. आता इथे ना एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ती म्हणजे 12 नद्या, म्हणजे सिंधू आणि गंगेसारख्या नद्या, ज्या हिमालयातल्या बर्फ वितळल्यामुळे वर्षभर सतत वाहत राहतात. आणि हा अविरत प्रवाह आहे ना, त्यानेच त्यांना खरं जीवनदान देणारी शक्ती दिली. आता बघा, या पाण्याची ताकद काय होती. या नद्यांनी फक्त पाणीच नाही आणलं, तर सोबत आणला सुपीक गाळ. आणि यामुळे झालं काय, तर शेती अक्षरशः बहरली. याच नदीकिनाऱ्यांवर सिंधू आणि गंगेच्या खोऱ्यातल्या महान संस्कृती वाढल्या. आणि इतकंच नाही, या नद्या म्हणजे त्या काळातले जणू काही हायवेज होत्या, ज्यांच्यावरून फक्त वस्तूंचीच नाही, तर विचार, कल्पना आणि संस्कृतीची देवाणघेवाण व्हायची. आता आपण पाहूया अशा काही गोष्टी ज्या एकाच वेळी भिंतही होत्या आणि गुप्त दरवाजेही. म्हणजे डोंगर आणि वाळवंटांची ही जी दुहेरी भूमिका होती, ती आपण समजून घेऊया. हिमालयाची ही दोन रूपं म्हणजे अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखी आहेत. एकीकडे पाहिलं तर तो एक प्रचंड नैसर्गिक किल्ला होता, जो आक्रमकांपासनं या उपखंडाचं रक्षण करत होता. याच हिमालयामुळे आपल्याला जीवन देणारा मान्सून मिळतो. पण दुसरीकडे याच हिमालयात खैबर आणि बोलनसारख्या खिंडी होत्या. आणि या खिंडी म्हणजे जणू काही प्रवेशद्वारं होती, जिथून फक्त माणसंच नाही तर व्यापार आणि नवनवीन विचारही या भूमीत आले. आणि असाच काहीसा दुहेरी खेळ हिमालयासारखाच थरच्या वाळवंटानेही खेळला. तो एक मोठा अडथळा होता, यात शंकाच नाही. पण त्याचवेळी त्याच्यामधून जाणाऱ्या व्यापारी मार्गांनी दूरदूरच्या प्रदेशांना एकमेकांशी जोडून ठेवलं होतं. चला, आता त्या प्रदेशात जाऊया जिथे खऱ्या अर्थाने मोठमोठ्या साम्राज्यांची पायाभरणी झाली, म्हणजेच आपले मैदानी प्रदेश आणि पठारं. हे सगळं घडलं कसं, याची साखळी समजून घेऊया. सुरुवात झाली गंगेच्या विस्तीर्ण आणि सुपीक मैदानांपासून. इथे शेतीतून इतकं धान्य पिकू लागलं की ते गरजेपेक्षा जास्त होतं. या अतिरिक्त धान्यामुळे मोठ्या लोकसंख्येचं पोट भरणं शक्य झालं. आणि याच भक्कम पायावर मगधसारखी प्रचंड शक्तिशाली साम्राज्य उभी राहिली. पण गोष्ट फक्त सुपीक जमिनीपुरती मर्यादित नव्हती. दख्खनच्या पठाराने लोह आणि तांब्यासारखी खनिजे दिली, जी अवजार आणि शस्त्र बनवण्यासाठी खूपच महत्वाची होती. आणि जमिनीवर काय होतं, तर घनदाट जंगलं, जिथून लाकूड, औषधी वनस्पती मिळाल्या आणि अनेक धार्मिक केंद्रांनाही आश्रय मिळाला. चला, आता या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात पाहूया की या भूमीने जगाशी नातं कसं जोडलं, तेही तिच्या विशाल सागरी किनाऱ्यांच्या माध्यमातून. हा तक्ता बघा, म्हणजे सगळं चित्र लगेच स्पष्ट होईल. एका बाजूला अरबी समुद्र, जिथून लोथलसारख्या बंदरांमधून आपला माल थेट पश्चिम आशियात जायचा. आणि दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर, जिथून मुजरीससारख्या बंदरांमधून आग्नेय आशियाशी व्यापार चालायचा. हा फक्त वस्तूंचा नाही, तर समृद्धीचा प्रवाह होता, जो समुद्रातून वाहत होता. म्हणजे ह्या सगळ्या प्रवासांती आपण एकाच गोष्टीवर येऊन पोचतो की भूगोलानेच प्राचीन भारताच्या राजकीय एकतेचा, आर्थिक संपन्नतेचा आणि सांस्कृतिक विकासाचा पाया रचला होता. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी हा भूगोलच होता. आणि मग शेवटी एक प्रश्न मनात राहतोच की कोणत्याही संस्कृतीचं भवितव्य तिच्या भूगोलात, तिच्या मातीत किती खोलवर रुजलेलं असतं, नाही का?